तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं वसंतदादा मार्केट यार्डात छापा मारला। गुळात भेसळ असल्याच्या संशयावरून येथील मितेश सेल्स कॉर्पोरेशन या गुळ व्यापार पेढीची तपासणी करण्यात आली आणि त्यात काही दोष आढळलेत। गुळाच्या दर्जाबाबत शंका असल्यानं 4,30,000 रुपये किमतीचा गुळ आणि गुळ पावडर जप्त करण्यात आलेली आहे। आपण बघतोय 4.25 लाखांचा गुळ जप्त करण्यात आलाय। सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डात एफडीएची छापेमारी आणि गुळात भेसळ असल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आलेली आहे। सांगली मार्केट यार्डातील ही घटना आहे। तर राज्यातील 31 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर एफडीएनं छापेमारी केली आहे। स्वयंपाकघरात उंदरांचा वावर, जेवण बनवणाऱ्या भांड्यांवर झुरळं, ग्रीसनं माखलेली भांडी असलेल्या मुंबईच्या मालाडमधील हॉटेल राधा, कुर्ल्यातील जनता तवा अँड ग्रिलसह खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईदरम्यान 22 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली आहे। हॉटेल राधामध्ये उघड्या ड्रेनेज लाईनमधनं मोठा उंदीर स्वयंपाकघरात येताना आढळला। याशिवाय अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांवर जिवंत झुरळं आढळली। स्वयंपाकघरात साचलेलं पाणी, ग्रीसचा थर आढळल्यानं अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आलाय। याशिवाय जनता तवा अँड ग्रिलमध्ये गंभीर अन्न सुरक्षा त्रुटी आढळल्या। आपण बघतोय या कारवाईदरम्यान 22 आस्थापनांना नोटीस बजावण्यात आलेली आहे।